मंत्री जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद। मॉन्सून खूपच अगोदर सुरू झाला ही वस्तुस्थिती आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा, बारामती आणि मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। प्रचंड पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। नद्या भरून वाहत आहेत। काही ठिकाणी प्रशासन युद्ध पातळीवर काम करतोय। प्रशासन 24 तास अलर्ट राहून नदीकाठच्या गावी आहे। जी नदीकाठची गावी आहेत, ज्या ठिकाणी संपर्क तुटतो अशा ठिकाणी त्या लोकांना योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना प्रशासनांना देण्यात आल्या आहेत। ज्या ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या पिकांचा पंचनामा करण्याचे आदेश सूचना दिल्या आहेत। यावर्षी मान्सून खूपच अगोदर चालू झाला ही वस्तुस्थिती आहे आणि चालू होत असताना जो पाऊस पडतोय तो खूपच अधिकचा पाऊस आज मला वाटते पश्चिम महाराष्ट्रात सातारा असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बारामती असेल, या सगळ्या भागातून आज मुंबई परिसरामध्ये पण खूप मोठा पाऊस पडतोय आणि त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडण्यानं जनजीवन थोडंसं विस्कळीत झालेलं आहे। नद्या भरून वाहत आहेत। काही ठिकाणी अडचणी होत्या, त्या अडचणीच्या ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर काम करते। प्रशासनाला 24 तास अलर्ट राहून जे नदीकाठची गावं आहेत, ज्या ठिकाणी संपर्क तुटण्यासारखी परिस्थिती, अशा ठिकाणची काही लोक आहेत, वस्ती आहेत, यांना योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या उपाययोजना त्या परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे त्या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी पिकाची नुकसान झालेलं आहे त्या पिकाच्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत। बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पूल वाहून गेलेत, काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत, काही ठिकाणी अन्य काही नुकसान झालेलं आहे। या सगळ्याचा पंचनामा करून तातडीनं पर्यायी व्यवस्था उभ्या करण्याच्याही सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि तशा प्रशासनाला त्या भागातल्या प्रशासनाला तशा सूचना पोचलेल्या आहेत। प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहेत आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचंही काम प्रशासनाच्या माध्यमातून कालपासून झालं आणि सुदैवानं ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते, ज्या भागामध्ये अधिकचा पाऊस पडतोय, ज्या भागामधली परिस्थिती गंभीर आहे अशा ठिकाणी अजून लोकांचा किमान जीवाचं नुकसान अजून कुठं तशी परिस्थिती होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कलेक्टर आणि संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत। सुप्रीम कोर्टानं निवडणूक घेण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगानं शासन कामालाही लागलेलं आहे। येणाऱ्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच निवडणुका पार पडतील आणि भारतीय जनता पक्ष हा कायम लोकांच्यामध्ये राहणारा पक्ष आहे। लोकांच्या सोबत राहून कायम संघटन जिवंत ठेवणारा पक्ष आहे। त्यामुळं सामान्य माणसासाठी काम करत असताना जो पक्ष 24 तास काम करतो त्याला निवडणुकीची चिंता नसते। त्यामुळे आजही आम्हाला निवडणुकांची चिंता नाही। आम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे सगळे कार्यकर्ते आणि आमचे सगळे नेते या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार आहेत आणि आम्ही निवडणुकीची तयारी करण्यासाठी वेगळ्या बैठका घ्यायची किंवा आढावा बैठक घ्यायची मला वाटते आवश्यकता नाही, पण एक रुटीनचा भाग आहे। जिल्हा परिषद ही व्यवस्था ग्रामीण भागासाठी सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था आहे। या व्यवस्थेचा कामकाजाचा आढावा घेणं आणि सामान्य माणसाला या माध्यमातून न्याय देणं हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं होतं। खास करून भारत देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि एकही बेघर या देशामध्ये राहणार नाही, असा एकही माणूस राहणार नाही की ज्याला घर नाही। त्यासाठी मोदीजींनी निर्णय घेतला आणि मला सांगायला अभिमान वाटतो, गेल्या 8-9 वर्षामध्ये जेवढी घरं मंजूर झाली तेवढी घरं त्याच्यापेक्षा दुप्पट घरं यावर्षी मंजूर झाली। 20 लाख घरांना मान्यता यावर्षी आम्ही दिली आणि मला वाटतं ह्या 20 लाख घरांना मान्यता दिल्यानंतरसुद्धा अजून 10,26,000 लाभार्थी जे वेटिंग लिस्टमधले आहेत ते अजून शिल्लक आहेत। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिले 20 लाख घरं मंजूर करत असताना केंद्र शासनाकडे फॉलोअप केला आणि आताही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांच्यासोबत चर्चा केलेली आहे, मोदीजींच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला घर देण्यासाठी जे काय करायला लागेल ते करायची संकल्प आम्ही केला आहे आणि मला वाटतं आहे राहिलेल्या 10 लाख घरांनाही मान्यता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातनं येणाऱ्या काही दिवसामध्ये मिळेल आणि प्राप्त लाभार्थी एकही घरापासून वंचित राहणार नाही अशी परिस्थिती राहील। नव्यानं सर्वे करण्याचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे सूचीच्या बाहेर असणारे लोकांचा सर्वे चालू आहे आणि त्याही लोकांना घर देण्याचा संकल्प आम्ही करतो आहे।